नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं त्याला म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जो मुख्य बदल झाला ह्या वर्षीपासून, मागच्या वर्षी जी बॅच होती ती पहिली बॅच होती, आता ही दुसरी बॅच आहे. आता तुम्ही BA किंवा BCom किंवा BSc फर्स्ट इयरला, तर ह्यात विषय कसे कसे तुम्हाला, नंबर 1 कंपल्सरी इंग्लिश आहे, ठीक आहे, हा एक विषय आहे कंपल्सरी इंग्लिश. दुसरा विषय आहे तुम्हाला SL म्हणजे काय, सेकंड लँग्वेज, सेकंड द्वितीय भाषा, हिंदी किंवा मराठी याच्यापैकी एक भाषा, त्याला आपण सेकंड लँग्वेज म्हणतो. हे 2 झाले. तिसरा ऑप्शनल पेपर, तो ऑप्शनल पेपर तुमचे 3 आहेत विषय, ज्याला आपण ऐच्छिक म्हणतो, 1, 2 आणि 3. ह्या 3 विषय जे आहेत तुमचे, तर याच्यामध्ये कोणाचं राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, कोणाचं लोकप्रशासन असेल, अर्थशास्त्र असेल, जिओग्राफी असेल, जे विषय तुम्ही निवडले. आपल्याकडे तुमचे 9 विषय आहेत, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्लिश, मराठी, हिंदी, हे जे काही विषय, ह्या एकूण 9 विषयापैकी आपल्याला किती निवडायचे, 3 विषय, ऑप्शनल 1, ऑप्शनल 2, ऑप्शनल 3. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्ही निवडले परीक्षेला, कोणी वेगवेगळे निवडले, हे 3 विषय झाले. म्हणजे कंपल्सरी इंग्लिश, सेकंड लँग्वेज आणि 3 ऑप्शनल, किती झाले, 5 झाले. 6वा जो पेपर आता नवीन ऍड झालाय, 6व्या पेपरचं नाव आहे IKS. काय नाव आहे, IKS. IKS म्हणजे काय, इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय शिक्षण प्रणाली. म्हणजे आपल्या देशाची जी शिक्षण परंपरा आहे, ही गेल्या हजारो वर्षापासून, 5000 वर्षापासून आपली शिक्षण प्रणाली आहे. परंतु ती शिक्षण प्रणाली नेमकी काय आहे हे आपल्याला ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिकायचं. म्हणून हा पेपर झाला IKS. आणखी एक पेपर तुम्हाला सांगतो, त्याचं SEC म्हणजे स्किल एन्हान्समेंट कोर्स, म्हणजे कौशल्य निर्धारित, तुमचं कौशल्य वृद्ध व्हावं यासाठीचा कोर्स. हा जो विषय SEC, तर तो तुम्हाला तुमच्या, आता तुम्ही आर्ट्सचे असाल तर आर्ट्स मधलाच एखादा विषय तुम्हाला घ्यायचा. समजा तुम्ही घेतला इतिहास, त्याचा सिलेबस वेगळा आहे, त्याच्यामध्ये काय काय कौशल्य आहे इतिहासामध्ये. समजा तुम्ही जिओग्राफी घेतले, भूगोल, त्याच्यामध्ये काय कौशल्य आहे. समजा तुम्ही राज्यशास्त्र घेतले, तर त्या राज्यशास्त्राचे काय कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे त्या राज्यशास्त्र विषयातून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहता येऊ शकेल असं काय कौशल्य आहे का. जसं की उदाहरणार्थ राज्यशास्त्रामध्ये राजकीय पत्रकारिता हे कौशल्य, म्हणजे आपण पत्रकार बघतो, परंतु राजकीय पत्रकार काय, ते त्याला काय करावं लागतं, त्याचं काम काय असतं हे शिकणं, आणि मग तुम्ही कदाचित उद्या त्याच्यामध्ये करिअर करू शकता. त्याला आपण स्किल, म्हणजे तुमच्यामध्ये काय दिलं, स्किल दिलं, कौशल्य तुमच्यामध्ये विकसित झालं. म्हणून हा कोर्स आहे SECचा. 8वा जो आहे हा आहे जेनरिक, जेनरिक इलेक्टिव्ह. जेनरिक इलेक्टिव्ह म्हणजे आता समजा तू आर्ट्सची, तर आता तुझे जे विषय आहेत ते सगळे आर्ट्स फॅकल्टीचे आहेत. राज्यशास्त्र आहे, भूगोल आहे, समाजशास्त्र आहे, लोकप्रशासन आहे, वगैरे वगैरे. पण कदाचित तुला कॉमर्स मधल्या एखाद्या विषयाची आवड आहे, अकाउंटिंगची आवड आहे, टॅलीची आवड आहे, किंवा बिझनेस मॅनेजमेंटची आवड आहे, किंवा मग टॅलीचं किंवा अकाउंट रायटिंगची आवड आहे, वगैरे वगैरे. किंवा ही आर्ट्सच्या कशी आहे, परंतु हिला सायन्सची आवड आहे, बायोलॉजीची आवड आहे समजा, किंवा हिला फिजिक्सची आवड आहे, किंवा हिला मायक्रोबायोलॉजी. म्हणजे तुमची फॅकल्टी जरी आर्ट्स असली तरी तुम्हाला दुसऱ्या फॅकल्टीचा एक विषय शिकता येतो. आतापर्यंत काय होतं, तुम्ही जर BA घेतलं तर फक्त BAचेच विषय तुम्हाला शिकता येत होते. आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचा जो मुख्य बदल झालाय तो अतिशय चांगला बदल असा झालाय की जरी तुम्ही BAचे असलात तरी तुम्हाला एक विषय कॉमर्सचा शिकता येतो किंवा सायन्सचा शिकता येतो. जर तुम्ही कॉमर्सचे असाल तर तुम्हाला एक विषय BAचा शिकता येतो. आता उदाहरणार्थ ही कॉमर्सची, परंतु या कॉमर्स मध्ये जे विषय आहेत बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंटिंग वगैरे, टॅली वगैरे वगैरे, परंतु हिला विषय दुसरा विषय म्हणून राज्यशास्त्रामध्ये आवड आहे.
तर ही राज्यशास्त्रामध्ये पण एक पेपर घेऊ शकतो. आता ही सायन्सचे, हिला विषय कोणते कोणते आहेत? मॅथमॅटिक्स आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे वगैरे वगैरे. परंतु हिला कॉमर्समध्ये टॅलीची आवड आहे किंवा अकाउंट रायटिंगची आवड आहे, तर ती आता ह्याच्यामध्ये विषय घेऊ शकते. म्हणजे जो मुख्य बदल झालाय आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, तर हे आता मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण झालं. म्हणजे एकच तुम्ही जरी आर्ट्सचे जरी असाल तरी तुम्हाला सगळ्या विद्याशाखेचा अभ्यास करता येईल. जेनरिक मध्ये तुम्ही दुसरी विद्याशाखेचा एक पेपर घेऊ शकता. एसईसी मुळे तुमच्यामध्ये बीए ची डिग्री घेताना किंवा बीकॉम ची डिग्री घेताना किंवा बीएससी ची डिग्री घेताना कौशल्य एखादं स्किल, ज्याला आपण म्हणतो की उद्या त्या स्किलचा उपयोग मला माझ्या पायावर उभा राहण्यासाठी होणार आहे. समजा 3 वर्षाची तुम्ही डिग्री घेतली आणि या डिग्रीमध्ये समजा तुम्ही, मी जसं उदाहरण सांगितलं की राज्यशास्त्रातलं राजकीय पत्रकारिता हे स्किल तुम्ही शिकून घेतलं, कौशल्य तुम्ही शिकून घेतलं, किंवा हिनं टॅली कशी, टॅलीचं ऑपरेटिंग करायचं हे शिकून घेतलं, किंवा हिनं जरी बीएची असली तरी कॉम्प्युटर सायन्स काय हे शिकून घेतलं, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या पायावरती उभा राहण्यासाठी होऊ शकतो. हा एनईपीचा झालेला मुख्य बदल आहे. आता हा बीए फर्स्ट इयर, कंपल्सरी इंग्लिश, सेकंड लँग्वेज, 3 ऑप्शनल जे तुम्हाला घ्यायचे ते, जे महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत ते 3 ऑप्शनल तुम्ही निवडले. चौथा घेतला आयटीएस, 5वा घेतला एसईसी आणि 6वा घेतला जेनरिक इलेक्टिव्ह. हे झालं फर्स्ट इयर. क्लिअर? आता सेकंड इयरला काय करायचं आपल्याला? हे जे 3 ऑप्शनल तुमच्यातले होते, 3 ऑप्शनल, त्या 3 ऑप्शनल पैकी पुढच्या वर्षी एक ऑप्शनल काढून टाकायचं. असं गृहीत धरून ह्या वर्षी तुम्ही 3 ऑप्शनल घेतले होते, त्या 3 ऑप्शनल पैकी तुम्हाला एक ऑप्शनल नाही आवडला किंवा अभ्यास करायला तुम्हाला तितका इंटरेस्ट त्याच्यामध्ये नाही आला. समजा राज्यशास्त्र तुम्ही घेतलं होतं फर्स्ट इयरला आणि पुढच्या वर्षी तुमच्या लक्षात आलं की आपल्याला काही जास्त आवडत नाही राज्यशास्त्र किंवा त्यातला काही इंटरेस्ट येत नाही आपल्याला, किंवा